आरक्षणाचा निर्णय आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देणार अशी शपथ घेतली होती, ती पूर्ण केली असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केले। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आज शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना ते म्हणाले, बघा, गेले कित्येक दिवस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असे 47 मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले। त्याच पद्धतीनं ह्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो ठोस निर्णय घेण्याची क्षमता असते त्या पद्धतीचा या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही याच्या अगोदरच्या निर्णय घेतला नाही। पण आदरणीय ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी दसरा मेळाव्याच्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊन तिथं शपथ घेतली होती की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। त्याच पद्धतीनं खरा मराठ्यांचा विचार करणारा जर कोण नेता असेल तर ते एकनाथ शिंदेच आहेत। आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की मराठा समाजाला जर न्याय कोण देणार असेल तर एकनाथ शिंदेच देतील। त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेने मराठा समाजाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहून ज्या पद्धतीनं आरक्षण द्यायचं होतं ते देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्याबद्दल अखंड महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। ना भूतो ना भवितो अशा पद्धतीचा निर्णय या एकनाथ शिंदे सरकारनं दिलेला आहे आणि ह्या महायुतीच्या शासनानं दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व मराठा बांधव आम्ही सगळेजण आनंदात आहेत। म्हणूनच आता आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटलेले आहेत। यावेळी जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह शहर प्रमुख रणजित जाधव, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।